आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राने गंभीर दुखापत केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने परभणी जिल्ह्यातून जेरबंद केले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्हा घडल्यानंतर आरोपी हनुमान त्र्यंबकराव लिंगे हा घटनास्थळावरून फरार झाला होता। गुन्हे शाखा युनिट 2 ने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी परभणी जिल्ह्यातील मूळ गावी असल्याची माहिती मिळवली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण आणि मनोज परदेशी यांच्या पथकाला परभणी येथे रवाना करण्यात आले। परभणीतील नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे आणि पोलीस अंमलदार राजकुमार बंडेवाड यांच्या मदतीने रामनगर कारेगाव रोड परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। गुन्हे शाखा युनिट 2च्या या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे।